नमस्कार मित्रांनो, आज आहे 27 मेच्या दिवसभरच्या ठळक बातम्या आपण बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा। लोकसभेपाठोपाठ आता विधान परिषद उमेदवारीचा पेच, 4 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी इच्छुकांची फिल्डिंग। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा भाजप आमदारावरच निशाणा। पाकिस्तान आता जगाकडे भीक मागतोय, राजनाथ सिंह। भारत चीन सीमावादावर सध्या दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू, मात्र तपशील निश्चित करणे अद्याप बाकी। बलात्काराच्या धमक्या येत आहेत, आप खासदार स्वाती मालिवान यांचा आरोप। राऊतांनी आघाडीचा धर्म पाळावा, काँग्रेसने सुनावले खडेबोल, राऊत भ्रमिष्ट झाल्याची भाजपची टीका। नितीश कुमार म्हणाले, पंतप्रधानांना मुख्यमंत्री करा। रविशंकर प्रसाद यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान वक्तव्य, नंतर केली सारवासावर। कप धुवत लोकांना चहा देत मी मोठा झालो, मोदी यांच्या चहाचे नाते खूप गहिरे आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी। अर्थव्यवस्थेत वाढ तर लोकांची प्रगती का दिसेना, प्रियंका गांधी यांचा भाजपला सवाल। विरोधकांचा बहुसंख्याक समाजाला दुय्यम दर्जाचा नागरिक बनवण्याचा कट, इंडिया आघाडीला पाकिस्तानातून जिहादीचा पाठिंबा, नरेंद्र मोदी। राहुल गांधी विदेशात तर मोदी जवानांसोबत सुट्ट्या घालवतात। केंद्रीय मंत्री अमित शहा, लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा जिंकणारच, भाजप सरकारमुळे लोकजीवनात कोणतीही प्रगती नाही, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी। नितीन गडकरींच्या पराभवासाठी भाजपमधूनच रसद, संजय राऊत 2019 मध्ये राऊतांची मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न। 6व्या टप्प्यातच इंडिया आघाडीने 272चा आकडा गाठला, काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांचा दावा, दक्षिणेत भाजपचा सुपडा साफ, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा थेट देवाशी संपर्क, काँग्रेस नेते राहुल गांधी। भ्रष्टाचारी सरकारने पापाचा कळस गाठला, वडट्टीवारांचा घणाघात। तरच काही होऊ शकतं, शरद पवारांसोबत पुन्हा जुळवून घेणार, अजितदादांचे थेट उत्तर। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठा विजय होणार, पीकेंचा विरोधकांना सल्ला। शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला हवी, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे प्रतिपादन। पुणे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याचा लेटर बॉम्ब, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आरोग्यमंत्र्यांची तक्रार। अमरावतीमधून माघार घेण्यासाठी अमित शहांचा फोन, आनंदराव अडसूळ यांचा दावा। रामटेकमध्ये विजयाची माळ कोणाच्या गळ्यात, महाविकाससह महायुतीच्या नेत्यांची वाढले घालमेल। खेकड्याने अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केली, पुण्यातील घटनेवरून रोहित पवार यांची टीका। कोलकाताने पटकारले 3रे विजेतेपद, हैदराबादचा 8 गाड्यांनी उडवला धुव्वा, गोलंदाजांच्या बेदगेनंतर व्यंकटेशचा तडाखा, नीरज चोप्रा गोल्डन स्पायमधून बाहेर।